ठरलं तर मग या मालिकेत अर्जुन सायलीने प्रियाची वाटच लावली आणि हेही सांगितलं ही प्रिया नसून बबली लोखंडे आणि सदाव मैनाची मुलगी आहे. तर हे सर्व कट कारस्थान झालं तरी कसं ते पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. अर्जुन सांगतो अशा अजून गोष्टी आहेत डॅड ज्या तुम्हाला माहिती नाहीयेत. तिची सगळी माप सगळी गुन्हे आम्हाला तेव्हाच कळाली होती आणि ते सगळे पुरावे कोर्टात दाखवण्याआधी आम्हाला ते घरच्यांसमोर ठेवायचे आहेत. सायली म्हणते कारण कोर्ट तिला द्यायची ती शिक्षा देईलच, पण त्याआधी तुमच्या सगळ्यांसमोर तिला न्याय हवा. कारण तुमच्यातल्या प्रत्येक व्यक्तीने प्रियाचा अन्याय सहन केलाय. तेव्हा पूर्णाजी म्हणते, "पण जे झाले तुम्ही ते उघड केलंयच ना, मग आणखीन काय राहिलंय?" त्यावर सायली म्हणते, "पूर्णाजी हे तर फक्त सुरुवात आहे." आता अर्जुन म्हणतो, "आम्हाला प्रियाबद्दल शंका यायला लागली त्याची सुरुवात त्या दिवशी झाली जेव्हा नागराज जेलमध्ये गेला. तेव्हा त्यांनी एक कोड घातलेलं. काय आठवतंय का?" त्यावर प्रताप म्हणतो, "हो आठवतंय, पण त्याचा काय अर्थ आहे ते माहितीच नाहीये." तेव्हा सायली म्हणते, "त्यावेळी आम्हाला पण काही कळालं नाही आणि नागराजनी पण आम्हाला चॅलेंज दिलतं की हे कोड तुम्ही सोडवूनच दाखवा. त्यानंतर आम्ही पण विचार करायला लागलो की आपल्या घराची मयसभा झाली नक्की काय झालं?" असा विचार करत असताना आमच्या समोर एकच नाव समोर आलं, ते म्हणजे प्रिया. कारण आपल्या घरात हीच अशी एक व्यक्ती आहे जिचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. त्यावर अस्मिता म्हणते, "ह्यात नवीन काहीच नाहीये, कारण ह्यानंतर प्रियावर कोणाचाच विश्वास नसणार आहे." तेव्हा सायली सांगते, "अस्मिता ताई, तुमचा राग तुम्हाला माहिती असलेल्या गोष्टींवर येतोय. जेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी कळेल तेव्हा तुम्ही काय कराल?" सायली म्हणते, "जेव्हा प्रतिमा आत्यांना अचानक होळीच्या दिवशी चक्कर आली आणि तेव्हा प्रतिमा आत्यांना रक्ताची गरज खूप होती, तर ही प्रिया वेळेवर पोहोचली नाही आणि तेव्हाच आम्हाला प्रियाबद्दल संशय आला. त्यामुळे आम्ही ठरवलं की तिच्या रक्ताची तपासणी करायची." त्यावर प्रतिमा म्हणते, "तन्वीची ब्लड टेस्ट? पण कशासाठी?" अर्जुन म्हणतो, "कारण तुझा आणि तन्वीचा ब्लड ग्रुप मॅच व्हायला हवा होता. पण सिनियरने मला आधीच सांगितलेलं की तुझा आणि तन्वीचा ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह आहे." तेव्हा सायली सांगू लागते की प्रियाच्या रक्ताची तपासणी करणं एवढं सोपं नव्हतं, म्हणूनच आम्ही धुलीवडीच्या दिवशी रक्त शिबिराचं नियोजन केलं. आता अर्जुन म्हणतो, "आणि त्याच दिवशी ब्लड रिपोर्ट आमच्या हाती आला." अर्जुन तो रिपोर्ट प्रतापरावला देतो. सेम रिपोर्ट रविराज आणि प्रतिमा पण पाहते. तेव्हा अर्जुन सांगतो, "या रिपोर्टमध्ये क्लिअरली मेन्शन आहे प्रियाचं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह नाही तर ए बी पॉझिटिव्ह आहे." त्यावर रविराज म्हणतो, "हे कसं शक्य आहे? मला चांगलंच माहिती आहे की तन्वीचं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्हच आहे." तेव्हा सायली म्हणते, "रविराज काका, हा प्रश्न आम्हाला पण पडला होता. त्यामुळे आम्हाला शंका यायला लागली की खरंच ही प्रिया तन्वी आहे की नाही." प्रतापराव म्हणतो, "मागचे 3 वर्ष आपल्याला माहितीये जेव्हा ही परत घरी आली होती तेव्हा तिच्या सगळ्या तपासण्या झाल्या होत्या." तितक्यातच प्रिया मध्येच म्हणते, "बरं झालं बाबा तुम्ही बोलला. मी तर ह्यांना सांगून सांगून दमले आता. पण अर्जुन सायनीने ठरवलंयच की मला खोटं पाडायचं. त्यामुळे असा माझ्यावर खोटा रिपोर्टचा आरोप करताय." रविराज ओरडून म्हणतो, "तू जरा गप्प बसतीस का? तुझ्याशी इथे कोणीच बोलत नाहीये." सायली म्हणते, "रविराज काका, आम्हाला माहिती होतं तुम्ही सगळ्या तपासण्या केल्यात. पण कुठलीही गोष्ट तुमच्यापर्यंत आणण्याऐवजी आम्हाला विचार करायचा होता आणि त्याच वेळी मी प्रियाचा पाठलाग करत असताना मला दिसलं की प्रिया सदा आणि महिन्याला पैसे देत होती." तेव्हा कल्पना विचारते, "आपण त्या दोघांना बाहेर काढल्यावर त्यांच्याशी आपला काहीच संबंध नाही राहिला. मग त्या प्रियाने त्या दोघांना पैसे का दिले?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "आम्हाला पण हीच शंका आली होती म्हणून आम्ही प्रियाचं बँक स्टेटमेंट पाहिलं. त्यानंतर आम्हाला कळालं की प्रिया दर महिन्याला 20,000 रुपये काढून सदा आणि महिन्याला देत होती." त्यावर पूर्णाजी म्हणते, "जर तन्वी त्या दोघांना दर महिन्याला पैसे देत असेल तर ते कर्ज नक्कीच नसणार आहे." तेव्हा सायली म्हणते, "बरोबर आहे पूर्ण आजी, तन्वी ते पैसे सदा व मैनाला तोंड बंद ठेवण्यासाठी देत होती." त्यावर अर्जुन म्हणतो, "जेव्हा सदा आणि मैना पकडले गेले तेव्हा त्यांना 4च मुली होत्या. पण नंतर आम्हाला कळालं की सदा आणि मैनाला तर 4 नाही तर 5 मुली होत्या. मग आम्ही ठरवलं की 5व्या मुलीचा शोध घ्यायचा, कारण आम्हाला वाटत होतं की 5व्या मुलीला लपवलं जातंय. तिचं आणि तन्वीचं काही ना काहीतरी कनेक्शन आहे असं आम्हाला वाटत होतं." असं म्हणून अर्जुन त्यांना पुरावे देतो. आता सगळेजण ते पुरावे पाहतात. तेव्हा रविराज म्हणतो, "तन्वी म्हणजे बबली, म्हणजे निष्कर्ष असाच निघतोय की बबली लोखंडे म्हणजे तन्वी उर्फ प्रियाच आहे." तेव्हा अर्जुन म्हणतो, "हो सिनियर, बरोबर आहे तुझं." त्यावर सायली म्हणते, "हा विषय इतका गंभीर आहे म्हणून आम्ही खात्री पटेपर्यंत थांबवायचं ठरवलं. कारण प्रियाची खरी ओळख प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांचं आयुष्य बदलणार होतं. म्हणून आम्ही विचार करत होतो की काय करूया आणि तेव्हाच प्रतिमा आत्यांनी सांगितलं की त्यांना प्रियाबद्दल खरी माया वाटतच नाहीये." तेव्हा प्रतिमा म्हणते, "हो, मला माझ्या सख्या मुलीबद्दल माया का वाटत नाहीये हे कळतच नव्हतं म्हणून मी सायलीकडे बोलून दाखवलं." तेव्हा कुसुम म्हणते, "वहिनींना होणारा त्रास मलाही जाणवत होता म्हणून आम्ही परीक्षा घ्यायचं ठरवलं." सायली म्हणते, "माझ्या सांगण्यावरूनच प्रतिमा आत्यांनी प्रियाला घरी जेवायला बोलवलं आणि तिथेही प्रियाने दाखवून दिलं की प्रिया प्रतिमा आत्यांची मुलगी असूच शकत नाही. प्रियाने सदा व मैनाची काय अवस्था केलीये."
तुम्ही त्यांनाच विचारा. असं म्हणून अर्जुन सदा आणि मैनाला आत बोलवतो. त्यानंतर अर्जुन वंदनाला पण आत बोलवतो. वंदना आत आल्या-आल्या प्रियाच्या थोबाडीतच मारते. तेव्हा प्रिया म्हणते, "हे त्याला काय अर्थ आहे? रस्त्यावरची कुठलीही बाई येते आणि मला कानाखाली मारते. कोण आहे ही बाई?" तेव्हा वंदना म्हणते, "मी सोहम जाधवची आई आहे." तर प्रेक्षकांनो, पुढील एपिसोडमध्ये म्हणजेच उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार, सायली सगळ्यांना सांगते, की ही बबली लोखंडे आहे. हे ऐकून घरातील सर्व लोक हक्कबक्कच होतात. आता त्यानंतर पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.